नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतातील पिकाची वाढ अचानक थांबली असेल किंवा दोन फांद्यांमधील अंतर म्हणजेच इंटरनोडमधील अंतर कमी झाले असेल आणि आपण पिकात युरियाचा वापर करत आहात, तसेच DAP टाकत आहात, त्याचप्रमाणे महागातले महाग टॉनिक टाकत आहात, तरी देखील पिकाची चांगली वाढ होत नसेल, फुटवे फुटत नसतील, तसेच टोमॅटो, वांगी, द्राक्ष, डाळिंब यासारख्या भाजीपाला तसेच फळवर्गीय पिकांमध्ये फळांचा आकार वाढत नसेल, तर यासाठी चांगले प्रयोगशील शेतकरी लवकरात लवकर पिकाची वाढ तसेच थांबलेली फळाची साईज वाढवण्यासाठी ज्या प्रोडक्टचा वापर करतात त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण कुठल्या खताविषयी किंवा औषधाविषयी नाही, तर त्या हार्मोन्सविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे पिकात एका संजीवनीसारखा चमत्कार घडवून आणतो. स्वागत आहे आपले खानदेश कृषी मित्र या चॅनलवर. आज आपण जिब्रालिक ॲसिड म्हणजेच GA3 याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. GA3 जिब्रालिक ॲसिड म्हणजे नेमके काय, हे पिकात काम कसे करते, याच्या वापरानंतर रात्रीमध्येच पिकाची वाढ तसेच फळांची साईज कशी वाढते, याचा वापर कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याचे योग्य प्रमाण किती घ्यावे, कारण याचा जर प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर आपल्या पिकात याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर आपण स्वतः आपल्या पिकाचे डॉक्टर बनून जाणार. तर जिब्रालिक ॲसिड नेमके काय आहे आणि पिकात गेल्यावर हे कशी जादू करते. ज्याप्रमाणे माणसांमध्ये उंची वाढवण्यासाठी काही विशिष्ट हार्मोन्सचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे पिकांमध्ये देखील त्याची चांगली वाढ होण्यासाठी या हार्मोन्सचा खूप चांगला फायदा होतो. ते हार्मोन्स म्हणजे जिब्रॅलिन. बाजारात हे GA च्या नावाने मिळते. एखाद्या वेळेस अति तणावामुळे किंवा प्रमाणापेक्षा जास्त फळधारणा झाली की हे हार्मोन्स पिकामध्ये तयार होण्याची क्रिया मंद होते किंवा बंद पडते. या कारणाने पिकाची वाढ थांबते. ज्यावेळेस आपण जिब्रालिक ॲसिडची फवारणी पिकांमध्ये घेतो त्यावेळेस सर्वप्रथम पिकामध्ये सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजनाची क्रिया जलद गतीने होते. तसेच याचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे पेशींना ताणून लांब करण्याचे कार्य करते. म्हणजेच दोन फांद्यांमधील अंतर वाढते. म्हणजेच यामुळे पिकाची वाढ तसेच फळाची साईज झपाट्याने वाढू लागते. आता या जिब्रालिक ॲसिडचा वापर कोणकोणत्या पिकात करू शकतो आणि त्याचे काय फायदे मिळतात. सगळ्यात पहिले फळवर्गीय पिकांमध्ये याचा वापर कसा करावा याविषयी माहिती घेऊ. याचा वापर द्राक्ष पिकात खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. द्राक्ष पिकामध्ये दाण्यांचे मणी मोठे आणि लांब करण्यासाठी याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त याचा वापर पपई, केळी, संत्री, निंबू, सफरचंद आणि डाळिंब या पिकांमध्ये फळाची साईज वाढवण्यासाठी आणि एक समान आकार होण्यासाठी याचा स्प्रे केला जातो. ज्यावेळेस फळाचा आकार सुपारीच्या आकाराएवढा असतो तेव्हा याची पहिली फवारणी करावी. GA चा वापर आपण भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये देखील करू शकतो. यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, काकडी, टरबूज या पिकांमध्ये जेव्हा फळे लागण्यास सुरुवात झाल्यावर GA ची फवारणी घ्यावी. यामुळे फळांचा आकार खूप वेगाने वाढतो. तसेच फळांना एक प्रकारची शायनिंग चमक येते. फुलकोबी तसेच पत्ताकोबी यामध्ये जर फुलांचा आकार वाढत नसेल तर GA च्या फवारणीमुळे फुलांचा आकार तसेच वजन झपाट्याने वाढते. तसेच याची फवारणी आपण ऊस तसेच भात या पिकामध्ये घेऊ शकतो. यामुळे ऊसाच्या कांड्यांमधील अंतर वाढते, कांडी लांब होते. तसेच भाताच्या पिकामध्ये दाण्यांचे वजन वाढते, लांब कणीस निघते. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे
GAचा डोस किती घ्यावा किंवा त्याचे फवारणीसाठी प्रमाण किती घ्यावे. जिब्रॅलिक ॲसिड लिक्विड तसेच पावडर फॉर्ममध्ये मिळते. त्याचे दोघांचे प्रमाण वेगवेगळे असते. लिक्विड फॉर्ममध्ये जिब्रॅलिक ॲसिड हे होशी किंवा प्रोझिब म्हणून मिळते. यात 0.01% जिब्रॅलिक ॲसिड असते. त्याचे प्रमाण 200 लिटर पाण्याला 250 ते 300 मिली आपण घेऊ शकतो. तसेच 15 लिटर पाण्याला 20 ते 25 मिली प्रमाण घ्यावे. यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नये. तसेच पावडर फॉर्ममधील जिब्रॅलिक ॲसिड हे 1 ग्रॅम, 5 ग्रॅम तसेच 10 ग्रॅममध्ये मिळते. त्याचे 200 लिटर पाण्याला फक्त 1 ते 2 ग्रॅम इतकेच प्रमाण घ्यावे. पावडर फॉर्ममधील जिब्रॅलिक ॲसिड सरळ पाण्यात मिक्स न करता त्याचा अल्कोहोलसोबत मिक्स करून मगच फवारणीसाठी वापर करावा. आपल्याला छान रिझल्ट मिळतील. हा मॉलिक्यूल खूप शक्तिशाली आहे, म्हणून याचा वापर जास्त प्रमाणात करू नये. नाहीतर पिकाची उंची जास्त वाढून आपले नुकसान देखील होऊ शकते. माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक व शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.